काय नाही ये या. बस. मी काय म्हणतोय भाऊ माहितीये का? हा सांग ना. आपल्या शेजारची जागा आहे का ती? हा हा एकाची 10 बिघा आहे. अच्छा 10 बिघे. त्यांनी इकायला काढली. 10 बिघे. हा आणि आपल्याला जवळच आहे ना ती. अच्छा मग ती आपण घेऊया ना. हा चालेल ना. हा? घेऊ ना. माझ्याकडे तर बघा भाऊ तुला सांगू का मी बँकेत 5 लाख रुपये जमा करून ठेवले. अच्छा 5 लाख. तुझ्याकडे किती आहेत मग? माझ्याकडे 4 लाख रुपये. 9 लाख रुपये झाले. त्याला तर 10 लाख रुपये द्यायचे. लाखभर रुपये कुठनं तरी घेऊ मग ना आपण. हा, घेऊ ना. हा ए, सीमा काय आलेच होते बोला. ये इकडं. बस. काय झालं इथं बस. वहिनी काय करते? काय नाही, ये ना ग बस मी खाली बसतो. बस ना. बसा वहिनी. काय भाऊजी हे थोडी अडचण आली. काय झालं आता? काय झालं? तुम्ही दोघे एक काम करताय का? काय हा 50-50 हजार रुपयाची आम्हाला काहीतरी मदत करावं. सासवेल तर आम्ही काय आहे नाही, पण मग दोघींची डाग दागिने आहे. आईला दागिनं मोडायचं म्हणलं कसं व्हायचं? मग आता त्याच्या जवळ नाही मरू ह्यांच्या दागिनं नको डोळा ठेवायला. ह्यांच्या दागिने बरे. पण तुम्हाला एवढं अर्जंट मध्ये लागतं कशाला? काय झालं? काय झालंय माहितीये का? ही शेजारची 10 बिघे जमीन विकायला निघाली. हा मग ती जमीन घ्यायचा विचार आहे माझा. चांगली गोष्ट, घ्या ना मग पटकन घेऊन. हा, पण आमच्याकडे आता दोघांकडे 9 लाख रुपये आहेत ना. गावात रुपये कुठं पाहिजे? गावात कोणाकडे? पाना गावात पाहू आपण. भाऊ एक काम करतो मी आहे ना त्या तुक्याकडे जातो. अच्छा त्याकडे याजानं जरी दिलं ना तर मी त्याच्याकडून घेतो. बरोबर विचारून बघ. येऊ का मग मी? हो पण व्याजांना काय एवढं बघू, थोडं कमीच बघा. असू दे, महिन्यात 2 महिन्यात पैसे देऊन टाकू, पण ती जमीन आपल्या हातात आलेली ती फायदेशीर आहे ना. जमीन घ्यायची पण मग कमी व्याजच बघा. व्याजाने म्हणूच नका बरं पहिले. मी बघतो. पहिले व्याज म्हणूच नका. हा ना. हा येतो मग मी. आज आपण भरू व्याज, पुढं नाही भरलं गेलं तर काय करायचं? चालतंय बघू आपण. लवकर या. हा हा यायला मजुरांचा लय ताण झाला राव. आता पाणी भरायचं नेमकं, पाणी भरायला माणसं भेटाना आणि फवारे मारायला पण माणसं भेटाना. अय संतोष, काय काय गणगण चालली तुझी? काय नाही अरे, ते मजूरच भेटून नाही राहिले रे. काय एक तर लय पाणी भरायचंय, फवारा मारायचंय. एक तर कसं, एक तर घरी मनुष्यबळ नाही माझ्याकडे. काय आता काय करावं? एक तर लोक पैसे देऊन काम करते नाही, काय नाही. मजुरांचा अवघडच आहे रे. मग काय एक तर लय 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 पार पुढे पुढे करावं लागत राव. पण माझं एक तुझ्याकडे काम होतं राव. हा बोल ना. मला आहे ना 1 लाखभर रुपये पाहिजे होते. लाखभर रुपये? हा अरे तिले असते रे, पण आता सध्या माझीच अडचण आहे सध्या. अरे बघ ना, याजान ते पाहिजे तर. व्याज ना अरे, पण मला कसं माहितीये का, व्याज म्हणून नाही, पण तुझ्याकडून व्याज घेणं मला बरं नाही वाटणार आहे. कसं मित्राकडून कसं काय पैसे घ्यायचे? मित्राकडून कसं घ्यायचं तसं नाही बाबा. काय असं ना व्यवहाराने ना माणसाने खावं पिवा एका ताटात, पण रोखोक राहावं. अरे पण दिले असते, पण काय विषय माहितीये का, मला आहे ना शेतीसाठी मग भांडवल कमी पडून राहिलं. मला मजुरी वाटायची राहते, काही ना काही काम राहायचे. पण तू दिले तर मग मला परत पैसे नाही राहणार. तुला एका महिन्यात मी पैसे परत देतो. नाही बाय, तू नाही दिले तर म्हणजे माझी लय अडचण होईल. नाही नाही, मी गहाण राहीन पण तुला पैसे देईल. पाय बरं का, तू मला शब्द देऊ राहिलाय. हा. तू जर नाही दिले तर मग मी याच्या पुढे मदत करणार नाही. नाही नाही, तुला माहिती आहे ना आतापर्यंत पैसे घेतले, पण तुला वेळेवर दिले तू. हा चालेल, मला 1 महिन्याने पैसे आणून दे. पण हा देतो देतो. ठीक आहे चालेल. आता हे पैसे ना नेमके मला मजुरीला द्यायचे होते, पण जाऊ दे, मी काहीतरी करतोय, दुसरीकडून घेतो मजुरीला पैसे. पण हे तुला घे, पण मी तुला मला 1 महिन्यानंतर पैसे द्यावंच लागतील. बरं हा चालेल, हा. मान्य आहे तुला? हा देतो ठीक बाबा. आहे. तुला 2 तारखेला मी पैसे आणून देतो. चालेल. मग तर बस ना. हा येऊ का? जरा हो. गडबडच आहे माझ्या हो मागे. चालेल चालेल. चालेल. काय करताय मालाला? काय कसे माल पाहू आपल्या माल बघितले माल करतेच. काय करावं? जमीन घ्यायला निघाली, जमीन तर मला घ्यायची, पण ते काय जमून देणार नाही. आता असं करतो, त्यांच्याच काहीतरी लावा केल्याशिवाय ना जमीन आपल्याला भेटणार नाही. कारण आहे ना, ते आता गावात कोणा उमजून देऊन राहिले. त्याला काही काम नाही करा, ते भाऊ विचार करून लगेच काय बंगले बांधायचे, काही जमीन घेते तर काय. माता आहे ना, मी काय डोकंच लावतो या ठेकाला. तशी आपल्या हातावर येणार नाही. हे काही करतो. काय चाललंय? काय नाही, पाणी काढावं म्हणलं घरी वापरासाठी. मेले काम करू तुम्ही. काय करते आता? अरे जरा विचार करायचा. तू किती कष्ट करतो तो भाऊ. तो भाऊ काय करतो माहिती का तुला? काय हो, माहिती काय? तो बघ कष्टच करतो. अरे कष्ट सोड. गावात आहे ना, गावात हा ठेके लपडे. हा का? अख्खा माल पाणी तिकडे देतो. विश्वास ठेवायचा आणि कष्ट करायचो आणि मजा मारायचो. असं आहे काय? मा सारख्या ना, तुला सांगतो, मा सारख्या ना 1 मिनिट एकत्र राहिलो नव्हतो. मी तर तू जाणार आहे. अरे भाऊ जरा सावध होय, सावध.
माझा भाऊ तर चांगला आहे एकदम. दिसायला चांगलंच राहते, दिसायला वरून चांगलाच आहे, पण आतून काय खोडी करतो माहिती का? हा. ठेकेच्या पुढचं लग्न त्यानं केलं हा का? केलं टोटल लग्न केलं. माझा भाऊ तर असं कधी मला आढळलं नाही चुकीचं वागणं. म्हणजे असे चोर कुठे सांगतो का चोरी करायला? मी चोरी करायला चाललो रे मावा ध्यान ठेवा रे, चोर हा अंधार तर चोरी करणार आहे राहतो. असं तर माझ्या नजरेत तर कधी आलं नाही असं अजून. नजरेत येईन नजरेत येईन ना, त्या टायमाला डोळे उघडते. सावध व्हा पावली, सावध व्हा बघा. बर बर. आणि खऱ्याच्या नसलं ना त्याची तू वायली घेऊन टाकलं तर तू गाडी उजर, नाही तर गेले वाद. बर. अरे तू जनावरवाणी कष्ट करतो, जनावरवाणी निवड. आणि तो हाय माझ्या मारतो गावात. हा, तुम्ही म्हणते ते पण आता खरंच. भाऊ तुला करायचं कर, नाही तर तुला भावाची भरती करायची कर. तू कर बैलावानी कष्ट आणि तो करतोय माझ्या. नाही तो खातो गोड्यावानी मिळवण आणि तू खातो दाखल. जाऊ का? तुम्ही म्हणते तसे. हायला पैसे का करावं? शिरपा आज कसं काय इकडे? आलो बा मला सावध करावं तुला, नाही तर मग काय एकदा हात बाण निघून गेला मग काय हातात येणार आहे? सावध करावं म्हणजे तुला काय म्हणायचंय काय बाबा? हं? काय म्हणायचंय? तुम्ही जमी गेला निघाले ना वाटतं. हा गेले हे काय आताच मी एकाकडून एक कमी पडलं होतं पैसे, ते घेऊन आलो बघ. अरे शहाणा बन. काय झालं? जमीन तू घेणार एक गोष्ट खरी, हा पण जमीन कस काय घेणार माहिती का? काय जमीन आहे ना तुझ्या बायकोचं नावावर करणार आहे. म्हणजे ना कोण? तुला अजिबात वरच्यावर उडवलं तुम्ही. कोण भाऊ काय बोलतो शिरपा तू? हा? हे, माझा भावावर माझा लय 100% विश्वास आहे. उडवलं, 100% उडवलं ते ना तुम्हाला. कारण मी तो विषय ऐकला नवर बायकोचा. म्हणजे जमीन तर घ्यायची, पण जमीन तुझ्या नावावर करायची. जमीन घेतली का त्याला वाली पीच काटून द्यायची म्हणलं की. सावध होई. माझा भाऊ बोलला? तू माझी वाता माणूस म्हणून तुला मी पोटाला सांगतो, तुम्ही सांगते का? अय शिरपा, खरंच माझा भाऊ असा बोलला? तू विरोधच कर जमीन घ्यायला. नाही घ्यायची म्हणा, वापायची आपली, पण घ्यायची नाही म्हणा. आणि तू वापायची ठरली ना त्याला गिरायक पाहतो. काहीच काळजी करू नको, पैसे कमव माझ्या मार. अरे तू कष्ट करू किती कष्ट करतो रे तू? दिवस रात्र कष्ट मीच करतो. आणि तो तो पण करतो ना. पण अरे काय आता करतोय, गावात जर दूध घाला गेला हा, तर काय सांगायचं? काय झालं? काय दुधाचा पैसे घरी येतो का? ठीक आहे, मी विचारत नाही. निम दूध डेअरीला हा, आणि निम दूध दुसरीकडे जाते. दुसरीकडे म्हणजे? लोक चहा पिते, लोक दूधच पिते. ती बाग नाही का? हा, काय म्हणलं तरी बिजू घातल्या बागेचं का? बागेला देतो दूध? आणि बागेचं घर कोण जोर झालं? कोण? घर तुझ्या भावाचं जोर झालं. काय म्हणतो? आता काय सांगायचं बरं बाई, तेरे चोप पण मेरे चोप कसं नको भावात वाद व्हायला म्हणून मी ना काढला का आज मी तुझ्या फोटो. नाही तर आपल्याला यायचं उद्या कोणती जमती नाही, उद्या कोणी करावं. नाही मला माहिती आहे तुझा स्वभाव चांगला आहे. हा. तू कधी कोणाला काय बोलत नाही, मला तर चांगलं माहिती आहे. दुःख बांधणार मी चालणार माणूस ती. सावध होई, सावध पाऊल टाकतो. कारण कसं एकदा पैसा निघून गेला ना, जमीन गेली, पैसे गेले, हे पैसे ना याच तुला भरायला लागेल तू. हा राव शिरपा, तू बोलतो ते खरं आहे राव. मला या गोष्टीचा विचार करायला लागला आता. जाऊ का? हा ये. सावध होय, सावध होय. बाय जीवात जेवढे मित्र मी गावाला. नाही मित्र आहे तू माझा. हा हा शिरपा बोलतो ते खरं आहे का? त्याला तर काही खोटं बोलून मिळणार नाही तेव्हा. जर भाऊ असा त्या बागेच्या नादाला लागून तिच्या घरी जर दूध देत असेल आणि घराचा असा सत्यानाश जर झाला तर सगळं कर्ज मलाच फेडायला लागायचं की. नाही ह्याचा आहे ना सोक्ष मोक्ष केलाच पाहिजे. मी आता आहे ना हायचाच घरात जातो आणि भावाला विचारतो. आहे का घरात कोणी? कोण आहे? काय हो? पत्राव जा ना वहिनी. काय म्हणते? काय ना आलो नका साबा वहिनी कानावर टाका, दोन गोष्टी ऐकलं तर ठीक, नाही ऐकलं तर ठीकच आहे. काय झालं काय? बसा ना. बस ना, काय तुला सांगतो. खापवलं वहिनी, तो खापवलं. काय मी कापवलं? दुसऱ्या एखाद्या बाई ना नसतं सण केलं, मग तू करते सण. मला काही समजलं ना तुम्ही काय म्हणून राहिले. केलं तो सण खानदानी, तू खानदानी म्हणून सण केलं तो. याला माहिती खानदानी लेकरू. मी खानदानी, पण मग काय केलं मी? तुला माहिती काय तुझी जाऊ माय जाऊ? हा माहिती ना मला. आहे का नाही? खायचो ना सारखं टकला पाच. अहो काय शिरपतराव काय बोलू राहिले? नाही हो. आहे
तो मला सांगायचं माय बाबू मला वाढून देतो यो करतो यो करतो यो करतो यो करतो. मला एवढं सोन्यासारखी बायको असं कधी म्हणून त्यांच्या आजचं खायचं नसतं म्हणून माझं खाते म्हणून नाही होत तसं काही नाही तुमच्या बहुतेक आहे. तू असेल ना सर्व गोष्टी बा म्हणजे तू माझ्यावर विश्वास नाही. विश्वास आहे पण माझा त्यांच्यावर जास्त विश्वास आहे. कोणचा तिच्यावर विश्वासा पायीच गेल झाले आमचा हाच खेळखंड माझा झाला ना विश्वासा पाय झाला. एखाद्या बाई ना आज जर असतं ना फाटक्याला लगेच भांडी फेकाटली असते आणि वाईली झाली असती. शहाणी बघ तू एकदा काय गोष्टी होऊन गेल्यानंतर आहे ना मग किती बाबा मारून काय उपयोग नाही. पण तसं काही नाही आमच्या चौघात आम्ही चौघ सोबतच करणं खाणं सगळं सगळं सोबत आहे. पण आतापर्यंत आढळलं नाही मला मग तुम्हाला कधी नेलं का तिने बाजारला? मला का नेलं का? मला तर नाही, मी स्वतःच जात नाही ना पण. जात नाही ना. आणि तू जाऊ जाते का नाही? नाही जाऊ जाते पण नाही जाऊ अशी नाही करणार. तिचा एवढा चांगला नवरा आहे. पेड्याशिवाय खात नाही पेड्याशिवाय तिला तुम्ही कुठं बघितलं? हा सारखी अशी जर गेली ना पेढे खाय गुलाबजामुन खाय तिथं खाते तिच्या आईला आणि त्याला एवढं गथोडे बांधून गथोडी तुम्हाला सांगितलं कोणी? डोळ्यानं पाहिलं म्हण डोळ्यानं पाहिलं डोळ्यानं अशी गथोडी बांधून कष्ट तुमचं आणि मोठ्या पाण्याचं हे पटतं का तिला? नाही नाही हे चुकीचं आहे पण मग मला काहीतरी नीट बघावं लागेल डोळ्याने माझ्या डोळ्यामध्ये तर मला विश्वास पटेल. बाबा तुम्हाला पटलं तर वहिनी तुम्ही खऱ्याचे शान ना वेगळं लिहून जा. तुम्ही हात राखून राहा उद्या तुमची पोरे लागणार सांग सकाळ. पण हा माणूस ऐकणार नाही निघणार नाही. हा माणूस लगेच. नाही लेगाला ना तर तुमच्या पुढच्या लग्नाच्या टायमाला वाली निघून जाणार आहे आणि तुम्ही तोंड पाडणार आहे 4 मासामध्ये. तुम्हाला पुढची माळ घालून द्यायला लागेल माळ टायमिंगला. हा ना सगळा खर्च मानावरच आहे ना. तुझ्या नवऱ्याला काय त्याला रुपयाचा हिशोब येतो का? मानावर म्हणजे सगळं तिला पैसे देतोय. सगळे नाही आता तुम्ही आज मला बरं झालं सांगितलं. मी आता मला कळेल आणि त्यांना कळून नाही देणार. पण त्यांच्याकडे आज नजरच ठेवते मी आज. बघते त्यांचं आज काय. जाऊ का वहिनू? हा या तुम्ही. राहू द्या लक्षात बघा तरी शाने असते ना 2 चुली भेटावं काय अडचण नाही. नाही आता तेच काहीतरी करते. जातो भाई या माणसाने असं का बरं माझ्यावर विश्वासघात केलाय? असं काही नसल पण मग आता हे बोलताय विश्वास ठेवू का? पाहते आज आहे ना नजरच ठेवते ते तिघांवर रंगी हात तिघांना पकडते. मग माझ्या नवऱ्याची चांगली गच्चुंडीवर बसते मी. पाहते आज करतेच काहीतरी येतीलच आता घरी. वहिनी बसलं काय का? हो? बसलं हा बसा ना. कुठे गेले होते? वहिनी काढले तुम्ही दिवस दुसरा पुन्हा दिवस काढल्या घराण्यात. हा का काय झालं? खाटकाच्या घराणा बरा असा घरा नाही. कोणचा मावाला? तू विचार कर वहिनी काय कष्ट करते तू. कष्ट रात्र दिवसा पाहतो सारखं उभीच आहे आणि तू ती जाऊ आहेत खाऊ युकू जाता आंबे तिकडे करीत नाही तरी तो सहन करून घेतलं. एखाद्या बाई ना एवढं कामच केलं नसतं. नाही जाऊ चांगले पण तुला माहिती काय मग मला तुला जीव लावी ती. माहिती का काय? जाऊ दे तुझे आई वडील आले तिने काय केलं? मग स्वयंपाक पाणी केलं भात घेतला शेंगदाण्याचं झिरका केलं का नाही बायच्या भाकरी ठोकल्या. तिच्या आई बाप आले भजन कोडा या तेन अरे पण हे माणसाचं पण एवढं नाही मला लक्षात येत हो. मी एवढं लक्ष नाही देत. बोळे पण नाही जाऊ ती ना तुझ्या आई बापाचा अपमान करते अपमान. म्हणली ती मी ऐकलं म्हण आले फुकटे खाणारे यांना तिकडे भेटत नाही आले चाळायला नाही हो. आमचं एवढं काय मला नाही विश्वास. मग तोच फायदा तिने घेतला. विश्वास नाही ना तोच फायदा तिने उचललाय. एखाद्या बाईना तुला सांगतो आई बापा आले कशी उठा ठेव करायची. नाही नाही माय जाऊ अशी नाही. तुम्ही काही नका सांगू. नाही ना आमच्यात भांडणं लावून देतात. मला काय करा मला बघ का तुम्ही मांडत लावण्याचं. नाही पण मग भांडणच लावून द्यायला आले ना. भांडणच लावून द्यायला काय बरं कोणत्या हातात आहे? जावाच्या हा? जावाच्या. मग तिच्या बाशीचं लग्न कोणी केलं बाशीचं? आम्हीच केलं घरातले. कोणी केलं? तुम्हाला माहिती का? तुम्हाला माहिती नाही ना माहिती. मग माहिती मी लागणार होतो तुला 250 रुपयाची साडी तिला 2,500 साडी. हो काही नका सांगू. तिने पक्षपात केला मांडवत पक्षपात केला. ते ना तू शहाणी खानदानी लेकरू असल्यामुळे तू ऐकून घेतलं. या तुझ्या ठिकाणी ना साडी तोंड फेकून मारली असती चालते जायची मांडव तू सहन केलं. एवढं पुढं सहन नका करू. माय जावा अशी वागतच नाही. नाही वागत बाय आणखी का काय वाहून दे का काय. आता मला लय जीव लावी ती. मला आईवानी ती. तिच्या बाशीचं लग्न निघालं आता. बाशीचं लग्न आहे ना मुंड्याची पैसे हीच भरणार आहे. मला म्हणलं मला साडी घेणार आहे पण तिकडे कालची तुला घेते 200 रुपयाची 5,000ची माझ्या समोर घेतली तर. जाऊ दे तुझा फायदा करते ना कर. आणि जाऊ ते वाढली ती ना वाढली मग तुला फक्त इथे 2 डबडे
वाट्याला. आम्हाला बर बर मला आताच घेते ती सगळं देते हा देते ना देते. काय काय देते काय देते सगळं देते जे लागेल ते. पोरांना लाया. त्यांना डाक केलं की मला डाक करते. मी पाहिलं तुझ्या पोरांना लाया आणि त्याच्या पोरांना गुलाबजामुन तरी तुमच्याकडे पुढे माय पोरे खाते गुलाबजामुन खाते उरले ते उरले बर जा तुम्ही आता काही नका सांगू जा. पटत आहे तुम्हाला खरं हा काय चालन चालन जा. आमच्यात भांडणं लावून द्यायला आली माझी जाऊ अशी वागते काय बघते मी तिच्याकडे. भाऊ हा बाहेर ये बरं तू. कार भाऊ काय मी ऐकलं ती काय खरं आहे का? कार हा काय म्हणजे मी रात्र दिवस शेतात मारायचं का कष्ट करायचं आणि तू माझ्या मारत फिरतो नाही का? नाही तर कोण बोललो तुला मला ऐकायला भेटलं असं. आहे का? हा ए तू कुठे गेले थांब जरा वहिनी. ए सीमा बाहेर या बरं तुम्ही. काय हो भाऊजी काय झालं म्हणजे? नाही नाही तू मला सांग, तू दूध घेऊन जातो डेअरीवर दूध देतो ना? हो डेअरीवर देतो. मग अर्ध दूध त्या बाकीच्या घरी जातं कसं? एवढं काय झालं चिडायला? काय झालं? काय एवढं ओरडू राहिलं? चिडायला म्हणजे रात्र दिवस कष्ट करायचं आणि हा भाव काय नुसतं माझ्या मारत राहायचा का? काय केलं भाऊजींनी आता? हा ते दूध तिकडं अर्ध त्या बागीच्या घरी जातं, अर्ध डेअरीवर जातं. कधी मी तुला विचारलं का हिशोबाचा कधी काय? कोण नाही मी तर डेअरीला झालतो. चुकीचं कोणतरी माहिती दिली असं. तुम्ही लोकांना विश्वासच कस काय ठेवीत आहे? लोकांवर विश्वास नाही ठेवत. मग घरच्या माणसावर विश्वास पाहिजे ना. नाही, पण असं वागून जमतं का? ते म्हणते ना असं वागलंच नाही. हा एक तर ठीक आहे, आई बाबा आपल्याला सोडून गेले काय नाही बाबा, आपण कधी नाही विचार केला. ऐका ना, भांडू नका, टेन्शन भांडू नका. नका कोणी तुम्ही. काहीच बोललं का तुम्हाला? तू डोकं फिरू नको, नाही तर तुला नाही तर शांत सरळच करीत बसाव. बघ. अहो झालं काय? ते एवढं तर काय झालं सांगतंय. तुम्हाला? झालं काय म्हणजे? दुधाचा प्रश्न आहे ना, जाऊ द्या ना मग. नुसता दुधाचा प्रश्न नाही राहिला. मग हा आता ही शेती घ्यायचा विचार केलाय, ह्याच्यासाठी मी लाख रुपये घेऊन आलो. मग हा आता ह्याचं याच मी नाही नाही पटतं का तुला? नाही पण मी तर दूधच दिलंय ना. हा मग उलट सेवा झाली. पण मग तुम्ही तिथे ठक्की कोण तिच्या मुलीचं लग्न कस काय केलं? कोणी? तू हे कशाला तुम्ही कायला करतील टक्के? काय काय बोलायला भाऊजी? नाही बघ केलं ना. ना, आहे का? मला पण माहिती भेटली का नाही ना, मग मुलीचं बरोबर आहे ना. मुलीचं तुमच्या लग्न केलं. टोपरा लोटला तर लगेच तुम्ही त्यांचं नाव नाही सांगा. बरोबर आहे त्यांचं पण काय बरोबर आहे. बरोबर आहे? बरोबर काय? तुम्हाला कधी हे तरी आजपर्यंत दूधच विसरलंय का? दिलंय ना. तुम्ही तर लग्न आणि केलंय. तू काय केलं का? मी नसताना तर ना पेढे खाती, लाडू खाती, गुलाबजाम खाती त्यांच्याकडून. त्यांच्याकडून हा मी नसतं. तू तर साड्या बिड्या घेते 5-5 हजारच्या महिन्यावर. तुला 5च घेतली मी, 200 5ची नाही घेतली मी. सांगा मला 250ची घेतली आणि तू 5000ची साड्या घेतली. घ्यायला गेलो होतो ना. हा मग साड्या घ्यायला आपणच गेलो होतो. हा, मग मला 200ची आणली आणि तिला 5000ची घेतली. असं कशाला कराल मी? सारखी नाही, दोघं नवरा बायको लयच बारे. असंच केलंय तुम्ही. नाही नाही पण नाही. तुला पटलं नाही बरं का भाऊ? आणि मी तुला स्वतःचे खरं आई-बाप सांगतो. आले का पैसे हे तुरड्या चांगलं करून ना आणतील. तू वरनं म्हणजे मला मला गुन्हेगार माहिती. ठरवतो का? हा हा, आई दादा बाप्पा. पण मग तू पण चुकला तुम्ही जरा. तू एवढे पण काय असंच रागू करतो राहिले? ना. तुमच्या सासूरवाडीचे आले की त्यांना भजे कुरडा हा, भाज्या कुरड्या घेतलं. आणि आपल्यावर काहीच ठेवलं नाही यांनी. म्हणजे टक्कीच्या घरी दूध द्यायला जात होते काय? म्हणजे आम्ही कोणाकडे तुम्ही गेलोच नाही ना. ती सेवा हा, केली लोकं दूध येडे द्यायची. सांगत आहे. हा सेवा अमृत केली. दे. चांगली सेवा केली. पण घरातल्यांची हे सेवा सोडली. यांनी तर तुम्ही तर पूर्ण चुकीचं केलंय. लोकांच्या पोरीचं लग्न लग्न केलंय. केलं. कार तुला लयच मस्ती आली. लयच तू आज माझ्यावरती फिरलाच आहे ना. हा मग हा, मस्त आहे. मग हा, काय करणार काय तू? हा हा ओ भाऊजी, ओ पहिलं भाऊजी, सांगतो भाऊजी. हा? तुला आंबोय. ए, म्हणजे काय तू काय बोलशील? नाही, नाही, अजिबात भाऊजी, नाही. चुकीचं काम त्यांचं बोलायला चुकीचंच आहे तुम्ही मग. आज कसं काय? ते लोक खरं बोललं म्हणून माझ्या काठी हा, खरं नाही, कोणाला खरं काय नाही. करतील? यांनी तरी दूध दिलंय. तुम्ही लोकांच्या पोरीचं लग्न केलंय. मला नाही घरात राहायचं नाही. नका मला राहू. राहायचंय. बाजूला राहा. तुम्ही यांचं आहे ना सगळं नाव निशाण मिटून टाका. हा नाही, द्या नाही, मिटून. संबंध तुटला आपला. हा, हे चालेल, भाऊ चालेल. नको ती भाऊजाई पण नको मला तर. अहो, तुला राहायचंय का? तुला तुम्हाला राहायचं असेल तर तू राहा. तुम्ही तिकडं मी तर चाललो बघा तुम्ही आता इथं. लोकांच्या सांगण्यावर वाजून जाते ना. जा लगेच. हा, जा. तू कसं राहतो ना हा, राहू. कसं वागतो राहू आम्ही ते व्यवस्थित. बघतो मी. हा. हा काय वाटू राहिले काय काय आहे लोकांच्या सांगण्यावरून घरात भांडणं घेऊन राहिले? घराचा वाटोळा केला भावाने. काहीच नाही केलं आम्ही. तुम्ही मोठे असून वाटुळं केलंय. काय केलं? अहो लपून टकीच्या घरी दूध द्यायला जात होते. अहो आम्ही तरी दूध दिलं. यांनी तर त्यांच्या पोरीचं लग्न केलंय. थांबा बर का भांडा ते तुम्ही आता एका आईचे लेकर आहे तुम्ही दोघं भाऊ. हा. आजी एका आईची लेकरं. एका तुटीनं राहायला पाहिजे. नाही बरोबर आहे काका, तुम्ही बोलताना ते मला पटतं. पण तसा या भाऊ वागला नाही. आधार खातूच चालला. अहो मी तर ऐकलं तुम्ही दहा हे एकर चुकीचं जमीन बोलत आहे घ्यायला ना. निघाले. हा मग जमीन घ्यायला चाललो होतो. आज त्या जमिनीचा व्यवहार करायचा होता मला. हे चुकीचं झालं ना. आज भावावर हातू चालला. लोकांना दिसत नाही नाही, का? नाही. हात उचललेला दिसतोय. याच्यात ते चुकीचं तुला- वागलेलं तुला नाही दिसते. सांगतो, डाव कोणाचा आहे? कुणाचा काय असं ना, पण हा भाव असं वागलेलं चालतंय का?
की जमीन शिरप्याला घ्यायची म्हणून हा भांडणाचा वाद घालून देईल त्यांना. हा बरोबर डोकं लावलं हा? शिरपत झालं होतं आज. कोणाकडे? हो लय नालायक. हा? पहा बरं अहो लय शिरपत- नालायक आहे, त्याला घ्यायची. माझ्याकडे मला पण त्यांनी सांगितलं. मला तुला पण सांगितलं हो म्हणजे मी लग्न लावून दिलं असं तुला सांगितलं. माझ्याकडे आलता मला म्हण लय साड्या मिड्या किती भारी भारी म्हणे हा का? रोज हा. गुलाबजाम देतो म्हणे तुझ्या जावाला तुला दिसत नाही का म्हणे रोज पेढे बिडे खाती मला म्हणे तिचे तू आई बापा आले त्यांना खायला घालते तू जमीन बिमीन घ्यायला पुढे चालला यास तुला भरायला लागल. म्हणजे त्याने आपल्यात भांडण आपल्यात भांडणं लावून दिले हो त्याला जमीन घ्यायची, मुद्दा असा आहे खरा, मेन मुद्दा. म्हणजे आपला सुखी परपंच त्यांनी एवढा हे केलं आनंदी भांडण प्रपंच लावून. आहे तुमचा. दिसला नाही चांगला ना, डोळ्यात त्याने बघवलं नाही भांडणं त्याला पण भाऊ आपण पण लोकांचं ऐकून एकमेकावर अंगावर उठलो ना. हा ना चुकीचं वागलो. लावली. कळायला पाहिजे ना. हात उचलला ना हा. डायरेक्ट चुकीचं आहे नाही पण तो हात उचलला नाही मला पटलं नाही बघ. पण मग तुम्ही पण लोकांचं ऐकायचं नव्हतं तुम्ही लोकांचं घरातले मोठे ऐकायचं माणूस आहे भांडायचं नाही. नाही. आधी एका जीवाना राहा तुम्ही अजून 10 सोडून विचार तुम्ही करता. दोघे ना त्या शिरप्याची गच्चीच का हो मामा हो. हे वयस्कर मग घरातले वयस्कर आणि यांनी लोकांचं ऐकायचं का आला तू का कशाला आला? हे पेढे कसली काचे जमीन खरेदी भांडणं लावून द्यायचे पेढे दिले का पाव जमीन घेतली हे खात कुठली जमीन तुम्ही आहे? कुठली इकडे ते दाबे घेते ना हा? ते पेढे द्यायला आले तुम्हाला या का गेली जमीन खायला ना गेली जमीन जमीन गेली बा तुमच्या हे भांडणात. असं- आपल्या भांडणं तिसऱ्यांदी फायदा घेतला गेली का जमीन गेली मी सगळं सांगत होतो ना याचे डाव वेगळे राहत्या. शत्रू हा कधी पण पाठीमागून मार करत असतो, समोरून नाही करत. तो हे ओळखू आलं पाहिजे ना आपल्याला. हा भाऊ माझ्या पण लक्षात नाही आलं तुमच्या बरं. दोघांची चुकी आहे सगळी मग दोघं भांडले ना आपण कशाला भांडलो असतो हाय, लोकं बरं झालं येऊन फायदा तुम्ही घेतात. दोघांनी येऊन आहे ना आमचे डोळे तर उघडले. अरे बाबा मला माहिती तो कसा माणूस आहे, लय विचित्र आहे तो. गावात असेच भांडणं लावून तुम्ही देतो. आधी यायचं ना मग त्यांना सांगाल काय मला आमची काय जमीन माहिती गेली आता असती तुमचं लगेच भांडण होईल. पण जाऊ द्या, पण थोडक्यात सहज तुम्ही आलो वाचा. रस्त्यानं चाललो म्हणून ऐकलं भांडण म्हणून मी इकडे आलो. नाही थोडक्यात तुम्ही लवकर आले बरं झालं चला आता मी जातो आता कधी जाऊ दे भाऊ वहिनी हो का जाऊ द्या झालं गेलं आपलं इसरून जा. आणि असं आहे ना इथनं पुढे कुणी जरी काय सांगितलं ना तर काय ऐकायचं नाही. ऐकायचं नाही हा नाही, आपलं गोडी बरोबर आहे. गुलाबी ना राहतो तो ना तसंच आपण एकत्र राहू. चला घरात बरं हा, आता चला. जेवण करून घेऊ आपण. चला. चला